फक्त आता शिजलं का मग फोडणीला टाकायचं. हे बघा किती मेहनत आहे बघा, दाबून दाबून एवढा इझी, प्रत्येकाला इझी काम नाही हा. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज संडे आणि आज मी लवकर नाही उठलो, लेटच उठलो कारण पाणी आलं तर मी पटकन उठलो, पटकन पाणी वगैरे आम्ही भरून घेतला आणि मग मी लगेच गेलो मार्केटला, कारण माझी आज खूप इच्छा होती आज मटण खायचं. मी ब्रश पण काय एवढं टाईम होईल त्यासाठी मग पटकन धावपल करत मी गेलो उन्हात तानातून, बोललो आज मटण खायचं आहे काय पण करून. आणि मागे 2 वेळेला आम्ही चिकन सुखा म्हणजे चिकन असं थोडं शॅलो फ्राय ना, शॅलो फ्राय टाईप असं बनवलं ना, तो एक नंबर होता. नॉर्मल आपले मसाले टाकून असंच, आणि काय टाकलं काय माहिती, दीक्षाचं मॅजिक काय माहिती नाही, जादू आहे दीक्षाचं काय माहिती काय समजत नाही, पण त्याच्याने तो एवढा भारी लागतो ना, असं एकदम सिम्पल मध्ये पण जास्त काहीच टाकायची काही गरज लागत नाही, तर एक नंबर होता. तर मी आज जाऊन आणलाय, हा बघा मटण आणलाय आधी, आणि हा थोडा चिकन आणलाय फ्राय करण्यासाठी, आणि इकडे दूध आणलाय, ताक आणलाय आणि टोस्ट आणलाय. कारण नाश्त्याला तर खूप टाइम होईल आणि मग लगेच आम्हाला पोट भरून जेवायचं आहे, मन भरून एकदम मन अशी माझी इच्छा आली ना. पण एक प्रॉब्लेम काय होता का, तांदळाचा पीठच नाही, तरी पण आपल्याकडे ज्वारी बाजरीचं पीठ आहे, त्यात आपण मस्त तयारी पण चांगलं लागतं, मस्त चुरून चुरून खायला असं नाही का. आणि मटण आपण खूप दिवस झाले घरी बनवलेलं नाहीये, तर माझी आज खूप इच्छा झाली की आज काही पण करी पण मटण खाईन मी आज काय पण करून, म्हणून मग मी मटण आणला. आता आम्ही चहा बनवू, थोडासा चहा पिऊ पटकन. मी तोपर्यंत ब्रश करून होतो, मी पटकन ब्रश पण नाही केला, मटण खायच्या चक्करमध्ये मी ब्रश पण नाही केला, तर मार्केटला गेलो. मटण म्हणजे एक फील आहे असतं तो नाही का. आता बड्डेला मागे आम्ही मटण खाल्ला, पण कसं छोटे आपण कार्यक्रम, आता बड्डेला आशिषच्या गेलो तेव्हा कल्याणला आपण तेव्हा खाल्ला ना, पण आता घरी आम्ही बरेच दिवस झाले बनवलेलं नव्हतं. आता घरी मन सोक्त खाऊ आणि मस्त चुरून चुरून आणि एक नंबर मजा येणार आहे आता. चला मी आता ब्रश करून घेतो, तोपर्यंत दीक्षा चहा बनवते, नंतर आम्ही चहा पिऊ आणि मग आपण जेवण बनवायला घेऊ ना. आवरावर करते काय? ठीक आहे, आवरून झालं दीक्षाचं, काय टेन्शन नाही आता. चला तर काय, आता आमचं चहा पिऊन झालेलं आहे आणि आम्ही लगेच आता जेवण बनवायला चालू केलंय, कारण ना टाइम पण खूप झालाय. आम्ही ऍक्च्युली मी बोलवतो का आपण बनवू पोहे, नंतर दीक्षा बोलत होती की आपण बनवू ढोकळा बोलत होती तू नाही, डोसा बोलत होती ना, पण टाइम खूप झाला. आणि जर आम्ही नाश्त्यालाच जर ते खाल्ला तर मग आम्ही मटण कसं एवढं खाल्ला असता पोट भरून नाही का. मग त्याच्यासाठी आम्ही थोडासा चहा आणि टोस्टच खाल्ले, बाकी काय खाल्लेलं नाही. आता लगेच आपण जेवण बनवू आणि मग लगेच जेवायला घेऊ. आता सध्या त्याच्या आधी मला मटण आणि चिकन धुवून द्यायचं आहे, पण दीक्षाचं आधी काम चालू आहे इकडे, तर वाटण बनवायचं काम चालू आहे. खोबरा आणि कांदा तिने तव्यावर भाजून घेतलाय, आणि बाकी असेच इन्ग्रेडियंट आपले नॉर्मली मटणाला लागतात ते. ओके, आलं लसूण कोथिंबीर तर आता घेतली ना. त्यामध्ये कसं मी पण तिला हे सगळ्या गोष्टी हेल्प करतो, त्यामुळे काय जास्त काय तिला त्रास होत नाही जास्त. हां, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला नक्की हेल्प करा, म्हणजे बायको म्हणजे कसं माहिती का, भांडणं होत नाही त्याच्यामध्ये जास्त, असं आहे, बॅलन्स राहतो बरं असं आहे. तर मग आता मी पटकन चिकन धुवून देतो दीक्षाला, सॉरी मटण पण आधी धुवून देतो, मटण धुवून देतो आधी, कुकर लावावं लागेल ना, कुकर लावावं लागेल म्हणून. चिकनचं काय, चिकन लगेच धुतल्यानंतर पण चिकनला सगळ्यात जास्त टाईम लागतो बाई चिकनला धुवायला, घाणात तेवढे असते, कारण चिकन एकदम चिपचिप असते. मटण मच्छीला असं, मटण मच्छी असं एकदम इझिली धुवून लगेच होतं. मच्छी ते एकदमच, हां मच्छीचा मी कामीच्याकडे धुका, मच्छीचा काही जास्त काय धुवायचं असं काढायचं काय नसतो, साफ तर करून आपल्याला देतात ते, मग एवढा काय नसतो. मग मटण मी लगेच धुवून देतो.
आता चिकन मॅरिनेशनला ठेवलेलं आहे, तो फ्रीजमध्ये गेला डायरेक्ट. चिकनचा एवढा काय, चिकन धुवायला जास्त टाइम लागतो. चिकट असतो ना तो. चिकट असताना पूर्ण असं धुवायला जास्त नव्हतं. मॅरिनेट लगेच दीक्षाने मॅरिनेट केला आणि तो डायरेक्ट फ्रीजमध्ये गेला. कारण आता मटन पण आपलं शिजतं अजून कुकरमध्ये. आणि मग आता लगेच दीक्षाने सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात टेन्शन मला का माझी भाकर बनवायला गेली ती हातावरची. हां, ही बघा, ही ज्वारी बाजरीची भाकर चुरून चुरून खायला जेवढी मजा येते ना तेवढीच तिला मेहनत लागते बनवायला, नाही का? हां, मग जेवढी मेहनत आपल्याला खायला, म्हणजे खाताना माणूस जेव्हा विचार करतो आपल्याला जेवढं taste एवढी इझी, जेवढे उचलतो आपण असं तोंडात टाकतो आणि बोलतो वाह काय मस्त झाले, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ना ती बघ, एक प्रत्येक बाईला विचारायला पाहिजे किंवा भाकरी बनवताना आणि स्पेशली हातावरच्या भाकरी माणसाचा मूड खराब होतो. बाई माणसाचा मूड खराब होतो भाकर बनवता. चपाती बनवणं एकदम इझी काम आहे, चपातीला काही प्रॉब्लेम होत नाही. easy पण तरी पण त्याला मेहनत आहे, प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे. आता बघा ना, तरी पण मग ती कोणाकोणाला पण जमत पण नाही चपाती पण. हा, आता आपल्याकडं मला वाटतं आपल्या या साईडला असं ना पूर्ण चपाती जास्त प्रेफर करतात, पण बाहेर बाकी तिकडं देशावरचे परत असे लांब गावावरचे असे लोक जास्त करून ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरी चांगलीच असते चपातीपेक्षा. चपातीपेक्षा कसं ग्लुटेन असतं ना शुगरसाठी तर चांगली नसते ती. आणि भाकरी पण खूप चांगलं असतं, जास्त करून लोक भाकरी पण तांदळाच्या प्रेफर करतात. तांदळाची, ज्वारी बाजरी नागलीची हा, बेस्ट आहे. पिठा होत आहेत पटापट टोपांचा एवढा कट्टा. तर आता दीक्षा दोन भाकरीसाठी जेवढी मेहनत करायला लागते ना तेवढी मेहनत 2 भाकरीसाठी करायला लागते ना. आता काय झालं, त्यामध्ये काय काय बनवायचं आहे, मला वाटते चिकन आपला सुका बनवायचा आहे, म्हणजे असं शॅलो फ्राय. नंतर मटन बनवायचं आहे, परत थोडा भात, मला भात लागतो, म्हणजे भाकर का किती काय पण का मला थोडा तरी भात लागतो माझा, असं आहे. आणि दीक्षा चालते, दीक्षाला काय प्रॉब्लेम नाही, दीक्षा भाकरी खाल्ली तरी मग चिकार होते, पण मला भात लागतो म्हणून ती माझ्यासाठी थोडासा भात करतेच. आणि मग भाकरी बनवायचं म्हणजे एवढा करायचं म्हणजे एका बाईसाठी, म्हणजे आणि त्यात ती भांडी निघतात ते पण नंतर तो विचार असतो की भांडी पण घासायची आहे. त्यामध्ये मेन पाण्याचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे. ठीक आहे, असू दे. मला खाण्यासाठी माणूस काय काय धडपड करतो, त्याची मागची मेहनत आहे ना ती एका बाईला करा म्हणजे विचारा पाहिजे. तिची शाबासकी पण तिला ती भेटली पाहिजे. पण ती शाबासकी अशा बाया काही करत नाही. तर आपले घरचे चांगला खावं, आपला नवरा चांगला, आपले परिवार चांगले खावं, तर त्यासाठी खूप मेहनत असते बायांची. पण त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांची वावा तर झालीच पाहिजे. एवढा चांगला आणि एवढा आपण जेव्हा वाह बोलतो वाह, त्याची मागची मेहनत खरी असते, त्यांची असते. ठीक आहे, तर आता भाकर बनते आपली. नंतर लगेच दीक्षा मटण बनवायला गेल ना. हो, वाटण केलेलं आहे मी, फक्त आता शिजलं का मग फोडणीला टाकायचं. हे बघा किती मेहनत आहे बघा, दाबून एवढा इझी, प्रत्येकाला इझी काम नाही हा. तर गाईज आता आमचं सर्व आवरून झालेलं आहे, म्हणजे आमचा पण स्वतःचा आणि जेवणाचा पण स्वतःचा सगळा आवरून. वाजले 3. कारण काय झालं, आमचं जेवण वगैरे बनवत आलेलं, पण आमचे जे फ्लॅटचे जे ओनर आहेत ना ते आले होते, त्याच्यामुळे त्याचे थोडा अजून आमचे जे फ्लॅटचे ओनर आहेत ना ते आले होते घरी घर बघायला असंच. तर आम्हाला काय पूर्वकल्पना नव्हती त्याची, पण ते आले. मग त्यांचा पाहुणचार पण करायला पाहिजे ना आपल्याला, नाही. मग त्यांना पाणी दिला, थंडा दिला, मग बराचसा टाइम होऊन गेला. त्याच्यानंतर मग आम्ही लेट झालो. बाकी सगळं आवरून आमचं लवकर झालं.
2च्या आधी आवरून झालेला, 2 वाजता आवरून झालेला असं पकडा. पण मग ते आले, मग आम्ही थांबलो बराच वेळ. मग त्यांना विचारलं पण आम्ही काय जेवून पण आम्ही करतो काहीतरी, आम्ही खूप विनवणी केली ना, पण ते काय बोलते का आम्ही जेवू आलो. जेवून आले होते. सो मग ते काय झालं नाही. त्यांना बोललो का मी नेक्स्ट याल तेव्हा सांगा आम्हाला, आम्ही नक्की जेवण म्हणतो. ठीक आहे. मग आता आम्ही जेव्हा तेव्हा खूप जास्त भूक लागले, कारण माहिती आहे आपल्याला मटण केलंय आणि चिकन फ्राय केले, त्यामुळे जास्त आणखी भूक लागले. तर आता हे बघा, दीक्षाने मस्त चुरून ठेवले भाकरी. हा, तिकडे चिकन मस्त बनला भाई. चिकन पण हा चिकन तुम्ही नक्की ट्राय करा. नॉर्मल मसाले आणि मॅरिनेट करून ठेवायचा फक्त, नाही का. हा हा, मस्त वाटते. आणि अशी चुरून भाकरी खाल्ली ना तुम्ही, चुरून भाकरी अशी चुरायची आणि मस्त रस्सा टाकायचा. मला पण नव्हतं आवडत आधी, पण जेव्हा मी खायला लागलो ना, एक नंबर भाई. हा, मस्त लागतो. कधी नक्की ट्राय करा तुम्ही, मस्त लागेल, एक नंबर. मी थोडंसं मला म्हणजे असं थांबवत नाही आता, मी काय समोर आला ना असं. खायचं होतं ना मटण. मटण खूप दिवसांनी घरी बनवलं आपण, मटण घरी बनवलं. हा, पाण्यामुळे प्रॉब्लेम होतो, दुसरं काही नाही. आम्ही मटण काय आम्ही खातो कधी, पण मटणाची एक वेगळीच चव असते नाही का. तुम्ही लग्नात खा, तुम्ही कुठे फंक्शनला खा, तर मटणाची चवच वेगळी असते, मटणाची बातच वेगळी असते. मी थोडासा जरा पहिले सुरुवात करायच्या आधीच खाऊन बघतोय. मस्त लागते. पण तुम्ही ना ट्राय करा असं कधी ना, भाकर आणि असं चुरून चुरून खा, मस्त लागा. एक नंबर. फ्राय के मटण पण मस्त शिजलाय. मस्त शिजलाय. आम्ही ऍक्च्युली शिट्या घेऊन झालेल्या, पण नंतर परत काढून बघितलं तर परत दीक्षा बोलली का अजून 2-3 तरी घ्यायला पाहिजे शिट्या, पण घेतल्यामुळे चांगला आला. हा, आणि हा चिकन फ्राय तुम्हाला सांगितलं एकदम नॉर्मल रेसिपी, एकदम मसाल्यामध्ये थोडं मॅरिनेट करून ठेवायचा, बस दुसरं काही करायची गरज नाही. आता मजा येणार आहे भाई. एक नंबर, एक नंबर झाला, एक नंबर. टाइम झाला ना, मेहनत करायला लागली ना, पण असं खायला भेटला ना, मस्त वाटतं. सिरियसली यार, म्हणजे झीज होते आपल्या मेहनतीची, काय पण बोला. पण एक नंबर झालाय. आता आम्ही खातो मस्त भाई, दाबून फीट जमून खातो. भाकर पण, थोडासा भात पण. भात आम्ही जास्त केला, संध्याकाळी आम्ही हे बनवणार नाही, टेन्शन नाही ठेवायचा, नाही का. सो चला आता आम्ही जेवतो. या तुम्ही जेवायला. तुम्ही जेवण करून झाला असेल, तुमचा झोपा झाला असेल तुमचा, मला वाटतंय, नाही का. चला आता आम्ही जेवतो. मस्त समोर आहे ना, कंट्रोल नाही होत आता. तर गाईज आता जेवून आणि थोडा आराम केल्यानंतर आम्ही थोडा जाऊन आता राऊंड मारून येतोय. कारण पूर्ण दिवस झाला आम्ही घराच्या बाहेरच निघलेलो नाहीत. मी मध्ये थोडासा मार्केटला गेलो तेवढाच, पण बाकी काय आम्हाला करता झालं नाही. आज संडे, कारण आज पूर्ण संडे बोलला म्हणजे ना, एवढा असा ना, म्हणजे एवढा कंटाळवाणा दिवस जातो ना संडे बोलला म्हणजे. बाहेर नाही गेलो ना तर मग असं वाटतो का नसल्यासारखं वाटतंय. त्याच्यापेक्षा थोडा आम्ही राऊंड मारून येतो, नाही का. थोडासा फिरू, थोडा मार्केटमधून असं गोर आणि जवळच जाऊन आम्ही कुठे लांब जाणार नाही. लांब जाणार पाण्याचा मोठा आमच्याकडे डर निर्माण झालाय मनामध्ये. डर निर्माण झालाय, डर आमच्या मनामध्ये, नाही का. काहीच करता येत नाही. असं वाटतं का आता जायचं का नाही जायचं म्हणून. पाण्यामुळे ना. हो ना. चला आता मी थोडासा गोल राऊंड मारून येतो एक नाक्या मार्केटला, असं इकडे काय एक्सप्लोर काय करता रे, काय घेता येईल का, काय बघता येईल का, असं बस, दुसरं काय नाही. चला निघा. तर गाईज आम्ही फिरून आलो, मस्त राऊंड मारलो. वातावरण पण असं पावसा झालाय नाही का. पाऊस आता येईलच, लवकरच पडेल, बरा होईल यार. गरमीचा बाहेर निघाला एवढा कंटाळा येतो ना, किती गरम होतं ना सिरियसली. म्हणजे ना असं, म्हणजे असं इरिटेट होतो माणूस, इरिटेट होतो एकदम. बाहेर निघायचं बोलला ना असं, म्हणजे कुठं जायचं असलं काय असलं ना, सगळा मूड खराब होतो बाहेर निघायला. मस्त आम्ही राऊंड मारलो, मस्त आम्ही 2 आईस्क्रीम खाल्ली. कोणती ड्रायफ्रूट आणि कोणती होती, ड्रायफ्रूट गुलकंद आणि एक सीताफळ आईस्क्रीम. मस्त, दोन्ही पण टेस्ट वाईज मस्त होत्या. तुम्हाला मार्केटमध्ये तो दुकान आहे ना, तो ज्यूस सेंटर, तिथं भेटून जाईल. त्याची प्लेटमध्ये कापून पहिलेपासून फेमस आहे. खूप जुनं आहे. हा, तर आम्ही असं राऊंड मारत गेलो
तिथं मग जाऊन जरा भेट दिली त्यांना नाही का, ऍक्च्युअली खायला पाहिजे. आमचा प्लॅन होता उसारच प्यायचा, पण उसारच कधी पण पितो आपण, तर मग जाऊ देत. दुपारी मग आम्ही अर्धा लिटर छास पिलाय. सो आणि आता जेवणाचं काय, आता जेवण आहे आमच्याकडे, आम्ही खूप बनवून ठेवलंय. मटन पण, चिकन पण आहे, भात पण आहे, खूप बनवून ठेवलंय आम्ही. खूप मजा करू आता पुन्हा एकदा. दुपारी मग आम्ही एवढा जेवलो, सिरियसली मस्त जेवण झाला. तर चला मग आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. रविवार संपला. रविवार. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत तोपर्यंत बाय. बाय.